जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या चंद्रमणी बुद्ध विहाराचा कायापालट होणार आहे। त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 50 लाखांचा निधी मंजूर करून दिलाय। आज माजी महापौर लीलाबाई आशान यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। आदर्श विकास मंडळाच्या अखत्यारीत चंद्रमणी बुद्ध विहार असून या ठिकाणी जागेअभावी अनेक कामे रखडली होती। यात भत्तेजींना राहण्यासाठी निवासस्थान नव्हतं, अभ्यासिका नव्हती, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभामंडप असा अनेक प्रश्न भेडसावत होते। याविषयी स्थानिक नगरसेवक अरुण आशान, सोनू चांपूर, संदीप सुर्वे, जयश्री सुर्वे, सुरेश जाधव यांनी पाठपुरावा करून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून तब्बल 50 लाखाचा निधी मंजूर करून आणलाय। आज विविध मान्यवरांच्या हस्ते या वास्तूचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 14 मधील 4ही नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते। एका वर्षाच्या आत ही वास्तू विकसित होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे, असं आश्वासन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांनी उपस्थितांना दिलंय। परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना प्रथम अभिवादन करतो। आजच्या या मंगलदिनी आदर्श विकास मंडळचा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथं पार पडलेला या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या आदर्श विकास मंडळाकरता 50 लाखाचा निधी मंजूर करून दिला होता आणि त्या 50 लाखाच्या निधीचं आज भूमिपूजन माजी महापौर लीलाबाई आशान, जयश्री सुर्वे मॅडम, संदीप सुर्वे, सोनू चांदपूर, सुरेश जाधव आणि इतर सगळे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदर्श विकासाचे सगळे आजी म्हणजे मंडळाचे सदस्य, अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज इथे पार पडलेलं आहे। खरं म्हटलं तर आजचा दिवस आमच्याकरता खूप मोठा दिवस आहे। बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आमच्या पक्षाने, शिवसेनेचे आमच्या पक्षाचे नेते शिंदेसाहेब नेहमी सांगतात की 80% समाजकारण, 20% राजकारण। त्या उक्तीप्रमाणे आजचा हा दिवस आमच्याकरता धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आज जयंतीचा दिवस आहे। त्या दिवशी आम्ही या समाजकार्याचं काम करतो आहोत। खरोखरच आज आम्हाला आनंद होतो आहे आणि ह्या ठिकाणी उल्हासनगर स्टेशन लगत असलेली ही इमारत कालपर्यंत ही अशी दिसत होती की त्या ठिकाणी बरेचशा लोकांना अडचण होत होती, अभ्यासिका नव्हती, भंतेजींना राहण्याची व्यवस्था नव्हती, नेहमी पावसाळ्यामध्ये गळायचं, त्यामुळे एवढी चांगली इमारतीचं झिरझिर झाली होती। त्याकरिता खासदारांनी ह्या ठिकाणी भेट दिली होती आणि खासदारांच्या भेटीअंती या ठिकाणी 50 लाखाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। मला असं वाटतं आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन झालेलं आहे आणि 26 जानेवारीला काल मी ह्या ठिकाणी अनाउन्समेंट केली। आज 27 जानेवारी, मला वाटतं वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या 26 जानेवारीपर्यंत इथला कायापालट झालेला दिसेल आणि याचं श्रेय मी या सगळ्या अध्यक्षांना, सगळ्या नगरसेवकांना, आमच्या सगळ्यांना आणि खास करून आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।